आपल्याला मेंदूवडा बनवायचा आहे। त्यासाठी मी डाळ भिजू घातलेली आहे, उडदाची डाळ। आता आपल्याला ही मिक्सर मध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं तुकडा। आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं घालायचं आहे। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। बघा असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। चला आता आपल्याला हे बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला छोटी वाटी थोडासा रवा घालायचा आहे। रवा घातल्याने आपले मेंदू वडा कुरकुरीत होतात। तर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडंसं सोडा घालायचा आहे। थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चमचे। चवीनुसार मीठ। तर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पीठ किती मस्त भिजलेलं आहे। तर आपल्याला चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे। असं वरून सोडायचं आहे। झालेलं आहे। बघा आपल्याला असं लालसर चांगलं तळून घ्यायचं आहे। बघा असं लालसर आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता काढून घेऊ। बघा आपला मेंदू वडा सांबार सोबत, चटणी सोबत खाऊ शकता। किती क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही पण ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा।